आता सध्या महाराष्ट्रामध्ये नुसतं मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कुणबी जात प्रमाणपत्र, त्याची प्रमाणपत्रासाठी जे पडताळणी आहे ती, हेच मुद्दे सध्या ट्रेंडिंगला आहे महाराष्ट्रात. आता जरांगे पाटील मुंबईला गेले, तिकडून एक GR घेऊन आले. GRमध्ये नोंद होती की बाबा जे पात्र कुणबी आहेत त्यांना प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा, त्यांची पडताळणी करा, याचं GRमध्ये होतं लिहिलं. त्याच्यानंतर मराठा समाजात आनंदाचं वातावरण आहे की त्यांना कुणबीच प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झालेली आहे, पडताळणीला सुरुवात झालेली. नंतर जरांगे पाटलांच्या मागं मराठा समाज मोठ्या प्रमाणात उभा राहिला, भक्कमपणे उभा राहिला आणि आंदोलनाला यश आलं मराठा समाजाच्या आणि मनोज जरांगे पाटलाच्या. पण दुसरीकडं ओबीसी गटामध्ये जे प्रमुख नेते त्यांचे पंकजा मुंडे असतील, विजय वडेट्टीवार असतील, छगन भुजबळ असतील, लक्ष्मण हाके असतील, यांच्यामध्ये ताळमेळ नाही. याच्यात आता झालं असं तर कोणी GRला विरोध करतंय, तर कोणी म्हणतंय की बाबा ज्यांना कुणबी प्रमाणपत्र त्यांचं पुरावा सापडलं त्यांना आरक्षण द्या, तर कोणी आपलं स्वतःच लढा एकतर्फा लढतंय. तर या नेत्यांचे, ओबीसी नेत्यांचे जे विचारसरणी आहे ती मिळत नाही आहे, त्यांच्यात ताळमेळ आपल्याला दिसत नाही आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी फार आक्रमकपणे न जाता सावध पाऊल टाकण्यास सुरुवात केलेली आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटलावर बोलण्याचं त्यांनी टाळलेलं आहे. कमी बोलताय ते जरांगे पाटलाबद्दल. त्याची कारणं वेगळी असू शकतात, परंतु भुजबळांनी सुरुवातीला हा GR समजून घेण्यासाठी बराच वेळ घेतला. त्यानंतर न्यायालयीन लढाई लढण्याची घोषणा केली आणि सध्या तरी त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलं असून GRमध्ये त्यांनी लिहिलं की बाबा आवश्यक बदल करण्याची किंवा तो GR रद्द करण्याची मागणी भुजबळांनी मुख्यमंत्र्याला केली. मराठ्यांना सरसगट ओबीसीतून आरक्षण नको अशी छगन भुजबळ यांची स्पष्टपणे मागणी आहे, प्रमुख मागणी आहे. आता विजय वडेट्टीवार जे ओबीसी नेते ते म्हणतात की बाबा पात्र कुणबी समाजातील लोकांना प्रमाणपत्र मिळण्यास हरकत नाही, परंतु मराठ्यांना सरसगट आरक्षण नको, अशी विजय वडेट्टीवार यांची भूमिका आहे. आता त्यासाठी त्यांनी परवा मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली. त्या बैठकीमध्ये ना भुजबळ हजर होते ना लक्ष्मण हाके हजर होते. ही बैठक काँग्रेसपुरती मर्यादित होती का असा प्रश्न उपस्थित होतो. विशेष म्हणजे मागच्या वर्षी जेव्हा ओबीसी मेळावे पार पडले तेव्हा मात्र वडेट्टीवार केवळ एकाच सभेला हजर होते. पुढे त्यांनी प्रत्येक मेळाव्याला दांडी मारली होती. ही सल भुजबळांनी बोलून दाखवलेली आहे. तर याच्यातून दिसून येतं भुजबळचं आणि वडेट्टीवार यांचं काही ठीकठाक असं पटत नाही आहे. पंकजा मुंडेचं याच्याबद्दल काय स्टँड आहे? पंकजा मुंडे ओबीसीच्या एक पॉप्युलर नेत्या म्हणून आहेच. पंकजा मुंडे यांचं राज्य सरकारमधल्या दुसऱ्या ओबीसी नेत्या आहे, मोठे नेते, त्यांची भूमिका सरकारच्या भूमिकेशी सुसंगत आहे. मुख्यमंत्री म्हणतात की बाबा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, तसंच पंकजा मुंडे पण म्हणतात एकही बोगस प्रमाणपत्र वाटप होऊ देऊ नये आणि पात्र लोकांनाच प्रमाणपत्र देण्यात यावं, त्याच्यात हरकत नाही, अशी पंकजा मुंडे यांची भूमिका आहे. विशेष म्हणजे त्या ओबीसीसाठी स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये सुद्धा आहेत. आता लक्ष्मण हाके यांची काय भूमिका आहे? ओबीसी आरक्षण बचाव लढायचे नेते लक्ष्मण हाके हे यांनी बीडमध्ये मोठा पाठिंबा यांना मिळाला आणि ते आपल्याला दिसून आलं. त्यांची जी आरक्षण यात्रा आता सुरू आहे ती बारामतीमधून सुरू केली होती आणि सरकारने 2 सप्टेंबरला काढलेल्या GRमुळे ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येणार आहे. त्यामुळे हा GR मागे घ्यायला पाहिजे अशी हाके यांची मागणी आहे. आणि त्याच्यामध्ये अत्यंत असंसदीय भाषेत त्यांची भाषणं होत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यावरती सडकून टीका करतायत. तर लक्ष्मण हाकेंचं थोडंसं अग्रेसिव्हनेस आपल्याला याच्यातून दिसतोय. बबनराव तायवाडे काय म्हणताय? राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष जे आहेत बबनराव तायवाडे यांची भूमिका इतरांपेक्षा फारच वेगळी. ती एकटेच लढताय. राज्य सरकारच्या या निर्णयामुळं ओबीसीच्या आरक्षणाला अजिबात धक्का लागणार नाही असं ते म्हणताय. आता हक्काच्या कुणबी लोकांना प्रमाणपत्र मिळत असतील तर
आक्षेप घेण्याचं कारण काय, असं तायवाडे म्हणताय. परंतु हा GR ओबीसींच्या विरोधातला नाही असं ते म्हणतात. आता याच्यातून दिसून येतं की बाबा सगळ्यांच्या ज्या भूमिका आहे त्या वेगवेगळ्या आहे आणि प्रत्येकाला काहीतरी क्रेडिट घ्यायचं आहे, प्रत्येकाचा इगो प्रॉब्लेम आहे. आता वर्षभरापूर्वी राज्यामध्ये मराठा ओबीसी वादळ निर्माण झालं होतं. दोन्ही समाजाकडून मोठमोठे मेळावे घेतले जात होते. तेव्हा मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांना सरसगट ओबीसीतून आरक्षण द्या, सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढा या मागण्या करीत होते. आता तर सरकारने चक्क GR काढलाय तरी ओबीसी नेत्यांची एकजूट दिसून येत नाही. तर ओबीसीच्या आंदोलनामध्ये आपल्याला एक क्लॅरिटी दिसत नाही आहे, त्यांच्या नेत्यामध्ये क्लॅरिटी दिसत नाही. आता काही ना त्याच्यामध्ये इगो प्रॉब्लेम झालेला आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. आता वडेट्टीवारांच्या नेतृत्वाला भुजबळांचा पाठिंबा नाही, भुजबळांच्या नेतृत्वाला वडेट्टीवारांचा पाठिंबा नाही. आता पंकजा मुंडेंना तर या सगळ्या भानगडीत पडायचंच नाही. आणि बबनराव तायवाडेंनी सरकारला साजेशी भूमिका घेतल्याने ते या आंदोलनातून बाहेर पडले आहेत असं दिसतंय. तर लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाला मोठे नेते गांभीर्याने घेताना दिसून येत नाही, कारण त्यांना मिळणारा पाठिंबा हा केवळ बीडमध्येच आहे. तर एकंदरीत मराठा रिझर्वेशन ओबीसी रिझर्वेशन बद्दलचं हे चित्र, त्याच्या आपण ओबीसीची जी बाजू आहे नेत्यांची ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांच्या भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीने मराठा समाज एकत्रित आला एका ठिकाणी जमला मनोज जरांगे पाटलांच्या शब्दामुळे, तसं ओबीसीमध्ये दिसत नाही. तर हे आंदोलन ओबीसींचं कुठपर्यंत जाईल, मराठा जात प्रमाणपत्र जे आहे आता ओबीसी प्रमाणपत्र, कुणबी प्रमाणपत्र, याला पडताळणीसाठी काय काय उद्या पुरावे लागणार आहे, ते कसं भेटणार आहे, हे पुढं प्रोसेस कशी चालणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि ओबीसींचा जर लढा आहे तो आता आणखीन कशा पद्धतीने चालतो हे पाहणं ते पण महत्त्वाचंच ठरणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. थोडेफार सपोर्ट चांगला भेटतो तुमच्या लोकांचा पंडितराव या चॅनलला, तुमचं सहकार्य असू द्या. चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका. एक सबस्क्रायबर महत्त्वाचं आहे. धन्यवाद. मी पंडितराव.